जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या, विशिष्ट मांडलेले, कमी कालावधीत लोकप्रिय झालेले। आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। नमस्कार, मी मनोज किशोर वाघमारे, सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी किमान 4-5 वर्षापासून बार्शी तालुक्यात काम करत आहे। माझे मूळ गाव वैरागी येथे असून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंतीचा सलग 3 वर्षाचा माझे अध्यक्ष म्हणून काम करत आहे। आमच्या बार्शी तालुक्यामध्ये गोरक्षणाच्या नावाखाली काही खोटे गोरक्षक हे गाड्यांची लूट करणं, दहशतीखाली बार्शी तालुक्यातलं वातावरण ठेवणं, कोणाला हप्ते मागणं, कोणाच्या विशेष समाजाचा आहे किंवा विशेष जातीचा आहे, विशेष आडनावाचा आहे म्हणून एखाद्यावर त्याला मारहाण करणं, त्याच्या खिशातून पैसे काढून घेणं, अशा प्रकारचे बार्शी तालुक्यात गुन्हे घडत आहेत। मी सोलापूर SP साहेबांना व धाराशिव SP साहेबांना ह्याच्या अगोदरसुद्धा वेळोवेळी पत्रव्यवहार करून या गोरक्षकावर योग्य ती कार्यवाही करावी म्हणून पत्रव्यवहार करतो, पण आज तागायत कसल्याही पद्धतीची त्यांच्यावर कार्यवाही झालेली नाही। आणि मग न झाल्यामुळे मी आता जर SP साहेबांनी, कलेक्टर साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांच्यावर जर आता कार्यवाही नाही झाली तर मी आपल्या कार्यालयासमोर, अन्यथा बार्शी तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे, याची प्रशासनाने दखल घ्यावी। पापनस तालुका माढा येथील किराणा व्यापारी शाहनवाज खुरेशी हे त्यांच्या पाहुण्याकडे जात असताना त्यांना शेंद्री फाट्यावर मारहाण करून त्यांच्या खिशातून 85,000 रुपयाची रोकड घेऊन व त्यांच्या गाडीचे नुकसान करून सुमित अरुण नवले हा व्यक्ती च्या विरोधात बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। दुसरे सचिन पांडुरंग पवार नावाचे दूध व्यावसायिक जनावरांचे व्यापारी असणारे सचिन पांडुरंग पवार यांना दरमहा 10,000 रुपये हप्ता दिला तर बरं, अन्यथा गो हत्या कायद्याखाली तुला व्यापार करू देणार नाही, तुझा व्यापार बंद पाडेल, अशा पद्धतीत धमकावून त्याला 10,000 रुपयाची मागणी करणारे हे सुमित नवले व त्यांचे साथीदार आहेत। आणि आता एक झारेकरी नावाचे दोन बंधू ह्यांनी मोहोळ पोलीस स्टेशन येथे सुमित नवले व त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल केलेला आहे। शासनाला, सर्वसामान्य जनतेला किंवा शेतकऱ्यांना गोरक्षक शासनाने नेमलेत का गोरक्षक नावाची पदवी लावून अशा पद्धतीचा प्रकार करण्यासाठी काही गोरक्षक रस्त्यावर रात्री बेरात्री येऊन अशा पद्धतीचे जर हल्ले होत असतील तर खऱ्या गोरक्षकामधला आणि खोट्या गोरक्षकामधला सर्वसामान्याला फरक कळणार नाही। त्याच्यामुळं शासनाकडे माझी कळकळीची विनंती आहे की शासनाने या गोरक्षकाच्या विरोधात कडक कारवाई करून समाजात शांतता नांदावी, या पद्धतीचा काम करावं, एवढीच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। सरकार, प्रशासन, पोलीस प्रशासनाची तस्करीबाबत त्यांची जबाबदारी असताना देखील गोरक्षकांनी यात वाढता हस्तक्षेप वाढवलेला आहे, तरी याची शासनाने नोंद घ्यावी। शेतकऱ्यावरती निसर्गाने केलेली कोंडी आणि शेतकरी हा शेती नुकसानीत जाऊन करत असताना देखील सर्व शासनातील किंवा गोरक्षक म्हणतात की गोशाळेमध्ये नेऊन तुमचे जनावरे जमा करा, पण जनावरे जमा करत असताना शेतकऱ्याला दुसरी जनावरे आपल्या दावणीला उभा करावे लागतात। दावणीला उभा करण्यासाठी त्यांच्यापाशी पैशाची कमतरता असते, त्यामुळे शेतकरी हे जनावर
बाजारात नेऊन विकून त्याच्या बदल्यात दुसरं जनावर दूध दुभत जनावर आणून आपल्या दावणीला उभा करतात. जर शासनाने बाजारभावाप्रमाणे शासनाने बाजारभावाप्रमाणे जर शेतकऱ्याकडून जनावर खरेदी करून गोशाळेत जमा केलं तर त्यामुळे गोतस्करी गोहत्या हा विषयच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना त्या जनावराचा अपंग जनावराचा किंवा भाकड जनावराचा मोबदला शेतकऱ्याला द्यावा ही शासनाकडे माझी विनंती आहे.